नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रिक्स विथ नागेश सर चॅनलवरती मी तुमचा भाव तुमचा अगदी मनापासून स्वागत करतो. कालच आपला राज्यसेवेचा पेपर झालेला आहे. वर्षातून वाट आपण बघितली, वर्षभर ज्या पेपरची तो पेपर काल झालेला आहे. आता पेपर कसा होता, काय होता, त्याच्यावरती थोडंसं आपण बोलूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. टांटडान. ओके. तर जर बघा पेपर कसा होता, ज्यावेळेस मुलं सेंटरमधनं बाहेर पडली. आज मी पहिल्यांदा पेपरच्या अगोदर हे जे प्रश्न आहेत जे कॉमन आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. ओके, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचा. आणि त्यावेळेस बघा आपल्याला बघा आपण नाही गावाकडचं, आपल्याला जे आपल्या पोटात आहे ते आपल्या ओटात आहे. आपल्याला जे आहे ते फ्रँक बोलायची सवय आहे. त्यामुळे कधी कुणाला राग आला तर मित्रांनो आताच मला माफ करा, आय एम सो सॉरी. ओके, त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मला बोलण्यापेक्षा जे खरं आहे ते बोलावं असं मला वाटते. ओके, तर चला पेपर कसा होता बघा. पेपरबद्दल जर काल बघितलं ना तर एक मी तुम्हाला सांगतो काय, पेपर त्यातले प्रश्न, बरेच प्रश्न तुमच्या ओळखीचे असतील. सगळे प्रश्न तुमच्या नजरेखालचे असतील. इकोचे काय प्रश्न सोडले तर, सायन्सचे काय प्रश्न सोडले तर. ओके, असं वाटेल की तुम्हाला यार हे वाचलेलंच आहे, मी ते वाचलेलंच आहे, मी ते वाचलेलंच आहे, ते वाचलेलंच आहे. ओके, मग सगळे प्रश्न ओळखीचे होते म्हणून पेपर सोपा होता का? पहिला प्रश्न माझा काय म्हटलं, नीट लक्ष देऊन ऐका. सगळे प्रश्न ओळखीचे होते म्हणून पेपर सोपा होता का? पहिला प्रश्न. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण का तुम्हाला सांगतो, आयोगाचे प्रश्न जरी सोपे असले तर आयोगाचे ऑप्शन अवघड असतात. लक्षात ठेवायचे आयोगाच्या पेपरचे. जर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, आतापर्यंत आमचा 7-8 वर्षाचा अनुभव सांगतो तुम्हाला. आयोगाचे प्रश्न दिसायला जरी सोपे असले तर ऑप्शन किचकट असतात. आणि आयोगाचे ऑप्शन सोपे असले तर प्रश्न अवघड असतात. कळलं का? त्यामुळे कट बघा राज्यसेवेचा, आता ती तुम्ही पाठीमागची वेळी पण बघा 108, 108 इथपर्यंतच असतो कट ऑफ. ओके, मग आता दुसरी गोष्ट तुम्हाला बघा. त्यामुळे पेपर आयोगाचा कधी सोपा नसतो ह्या मताचा मी आहे. लक्षात ठेवायचं, आयोगाचा पेपर ट्रिकी असतो, आयोगाचा पेपर कन्फ्यूज करणारा असतो, आयोगाचा पेपर एकदम गुगली असतो. कळलं का? म्हणजे तुम्ही म्हणाल असं मला नाही पटत, मी सांगतो ना तुम्हाला. बघा, ज्यावेळेस तुम्ही पेपर दिला आणि पेपर दिल्यानंतर बघा तुम्हाला बाहेर येताना तुम्हाला पेपर आल्याला तुम्हाला काय मनात विचारायला सांगा की ह्या वेळी माझं 120 प्लस तर कुठंच नाही. पण 120 प्लस ते डायरेक्ट तुम्ही रूमपर्यंत येतो बघा, ते 120चे तुम्हाला 112 पर्यंत तुम्ही आलेला असता, 112 पर्यंत आलेला असता. आन्सर की आयोगाचे ऐकून म्हणजे क्लासचे आता आन्सर की येतील काय टाकतील वगैरे त्यावेळेस तुम्ही 112 पर्यंत येता. आयोगाचे आन्सर की येते त्यावेळेस तुम्ही 108 पर्यंत येता. आणि मग तुम्हाला वाटू लागते की यार कट ऑफ 110 पर्यंतच लागेल. समजते का? हे कॉमन आहे आणि हे सगळ्यांना वाटतं, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके, हां, दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे की मार्क्स 120 प्लस. आता ह्या पेपरात तुम्हाला 120 प्लस मार्क्स असणारे बरेच जण बघायला मिळतील. मी तुम्हाला सांगतो, मी आता सांगतो तुम्हाला काय, ह्या पेपरला 120 प्लस मार्क असणारे बरेच जण तुम्हाला बघायला मिळतील. मग त्यामध्ये काय नवीन आहे मला सांगा. पेपर कुठलाही असो, गेल्या वर्षी पण 120 प्लस माझे बरेच होते. आता माझ्या एका मित्राला 131 होते, 131 का 132 होते. ओके, हे मार्क दरवर्षी असतातच आणि अपवाद असतातच, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. मग महत्वाचा मुद्दा असतो की मग अपवाद मेरिट ठरवतात का? अजिबात नाही. मेरिट लागतं हे आपल्या सरासरीवर लागतं. लक्षात ठेवायचं, सगळ्यांची सरासरी विचारात घेऊन की मेरिट वगैरे काढलं जातं. ते कोण जास्त म्हणजे ते हे आपलं काय आदरणीय आपले सचिन भस्के सर, त्यांचा व्हिडिओ बघत जावं, ते एकदम भारी मेरिट करतात बघा. जे आहे ते आहे, खरं आहे ते खरं आहे. ओके, ते मला पण ते आपलं काही जमत नाही, पण एवढं गोष्ट नक्की की मेरिट ही सरासरीवर असतं. जे टॉपर आहेत वगैरे ते त्याच्यावरती काही जास्त ठरत नाही. त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. पॉईंट क्लिअर? ओके, आता तिसरा मुद्दा बघा, क्लास आन्सर की. आता बघा बरेच जण आपल्या क्लासचे आहेत म्हणजे मोठमोठे शिक्षक आहेत, त्यांनी आता आन्सर की वगैरे दिलेले आहे. ओके, बरं, त्यांनी देण्याची गडबड का केली त्याच्या पाठीमाग कारण पण आपणच असतोय. आपणच फोन लावतो, सर टाका की व्हिडिओ, सर टाका की व्हिडिओ, सर लवकर टाका की, सर लवकर टाका की. आपणच फोर्स करतो व्हिडिओ त्यांना करायला. आणि आपण नाही लय हुशार असतो, व्हिडिओ करायला बी आपणच फोर्स करतो. आणि चुकलं की खाली कमेंटमध्ये पण, सर तुम्हाला एवढं कळत नाही का, तुम्हाला हे कळत नाही का, तुम्हाला ते कळत नाही का, जाऊ तर एचं 3 आहे, एचं बी आहे, बीचं 4 आहे, 3चं 2 आहे, असं आपण करत बसतो. कळलं का? मग हे आपलं फ्रस्ट्रेशन असतं ऍक्च्युली. त्यामध्ये काय एवढं काही जास्त लोड घेण्याचं कारण नाही, कारण वर्षातनं एकदा पेपर असतो. त्यामुळे तेवढा राग ते बाहेर पडणं साहजिक आहे. ओके, त्यामुळे बघा आता काय होतं, क्लासच्या आन्सर की आणि आयोगाच्या आन्सर कीच्यामध्ये फरक असतो बरं का. जर तुम्हाला पटत नसेल ना तर पाठीमागचे व्हिडिओ बघा, पाठीमागच्या गेल्या वर्षीचे तुम्ही आन्सर की क्लासची बघा आणि आयोगाची बघा. 7 प्रश्नांचा मी काय म्हणतोय, 7 प्रश्नांची खालीवर आहे. 7 प्रश्न म्हणजे नॉट जोक. लक्षात ठेवायचं, 7 प्रश्न म्हणजे चेष्टा नाही. इथं 0.25 मेरिट ठोकते. समजते का? मग 7 प्रश्नांच्या पेपर आहे का. बऱ्याच जणांच्या आन्सर कीमध्ये कसं असते, मला वाटते आपल्याला कसं असते, आपल्याला वाटते ती महत्वाचं नाही, आयोगाच्या आन्सर कीमध्ये काय येते ते महत्वाचे आहे. त्यामुळे पेशन्स जरा थोडा, आता एवढ्या दिवस आपण वर्षभर थांबलोच की यार, 4 दिवसांनी काय आपलं बिघडणार आहे सांगा. ओके, त्यामुळं हे करत बसायचं नाही. ओके, हां, नंबर 4, जास्त मार्क मानसिकता. आता हे बघा, एक बघा एमपीसी मध्ये आपण सगळे मित्रच आहोत. ओके, सगळे मित्र आहोत. ओके,
पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, मित्र पण आहोत आणि आपण स्पर्धक पण आहोत. त्यामुळे तिथं जरा कुठंतरी आपली एक मानसिकता की वेगळीच असते यार. आता म्हणजे मी थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे पटून जाईल. आता 16, 17, 18 ह्या फेजमध्ये जर ज्यांनी PSI कंबाईनचा वगैरे पेपर दिला असेल त्यांना एक गोष्ट कळेल बघा. त्यावेळेस मेरिट ही PSIचं 46 नाही तर 44 लागायचं, 44 नाही तर 46 इथपर्यंतच कटअप असायचा. मग आता आमचा ग्रुप लय मोठा होता, म्हणजे 22-25 जणांचा ग्रुप होता. त्यातले 7-8 जण PSI झाले, 3-4 जण STI झाले, पुन्हा करसाहेब भरपूर निघून गेले. ओके, पण ज्यावेळी आता आम्ही मित्र होतो, आम्ही सगळेच नवीन होतो त्यावेळेस, कळलं का, नवीन सगळेच होतो. त्यावेळी काय व्हायचं, त्यावेळेस असं व्हायचं की कुणाचा स्कोर याचा नाही, स्कोर कुणाचाच याचा नाही. मग एखादाच असायचा 48, मग माझ्या मित्राचा एकाचा स्कोर असायचा 38, एकाचा असायचा 39, एकाचा असायचा 42, एकाचा असायचा 44, एकाचा असायचा 46. पण अंदाज सगळ्यांना माहिती आहे की ह्या वर्षीचा कट ऑफ 48 लागणार आहे. मग हे सगळेजण काय करायचे माहिती आहे का, आपला स्कोर तिथपर्यंत नेऊन ठेवायचे. ओरिजिनल त्यांना स्कोर ह्याच्यापेक्षा कमी असायचा, कळलं का, ह्याच्यापेक्षा कमी असायचा. मग मी काय करायचं त्यावेळी, लय इमानदारीनं मी सांगायचो मला 31 मार्क आहेत, मला 28 मार्क आहे. मग माझा एक सिनियर मला म्हटला तसं नाही करायचं, म्हणला इथं लय बारकाव असते म्हणला, उगाच आब्रू काढून घ्यायची नाही. सगळे म्हणतात नाही माझा 38 आहे, त्यांना पण माहिती आहे मी बसणार नाही, त्यामुळे आपण बी त्यात घुसवून द्यायचं. मग मी बी सांगायचो माझा पण स्कोर 40 आहे घ्या. ओके, म्हणजे इथं कसं होतं, मग ग्रुपमध्ये जरा इज्जत राहते. ही असं एक कॉमन मानसिकता लक्षात ठेवायचं. ही लय पोरं हुशार असते, कळलं का. तो म्हणणार हे कसं केलं, आम्ही बीच करायचो, कळलं का. या जसं बघा कॉपी करणारा लगेच समजतं की पोरं कॉपी कशी करते, त्यातला हे प्रकार आहे, कळलं का. आम्ही पण असंच केलं होतं. मग यानं काय मिळतं, एक टेम्पररी समाधान. बरं हे काय करतात पोरं, बघा काय करायचे बघा. आता हे सगळ्यांनी खोटं बोलून 38, 42, 44, 46 सांगितले. ही पण पोरं मेरिटमध्ये बाहेरच आहे ते, आणि मी एकटा सगळ्यात 24 सांगून कशाला आब्रू काढून घ्या. मग ही चा प्याला गेली की पोरं काय करतात, यार ह्याला कमी मार्क पडले, यार ह्याला कमी मार्क पडले. ऍक्च्युअली ही पण बसत नसते पण ह्याला कमी मार्क पडले ह्याची चर्चा होते. मग त्यापेक्षा पोरं काय करते, आपली माझी पण घ्या 40 आणि 20 गोल करून टाका, त्यामुळे सगळी खुश. ही असं टेम्पररी सुख मिळवायचा, टेम्पररी सुख मिळतं. बघा मी सांगताना तुम्हाला हसू पण येत असेल, कारण बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे. ओके, मी पण केलेलं आहे, त्यामुळे काय हे नाही. आता दुसरी मानसिकता तुम्हाला सांगतो काय, दुसरी मानसिकता खतरनाक मानसिकता यार. आता बघा, आता समजा आता मी उद्या सांगितलं कट ऑफ कुणीतरी 110 लागणार आहे. ओके, तर एका पोराला जेन्युइन मार्क असतात 118, जेन्युइन मार्क किती असतात 118. त्या पोराला काय कशात मोठेपणा वाटतो कोणास ठाऊक. आता त्याला माहिती आहे माझा 118 मध्ये माझं पास होणार आहे, मी पास होणार आहे, मी मेरिटमध्ये येणार आहे, त्याला माहिती आहे. पण तो काय करतो माहिती आहे का, ती खोटी पब्लिसिटी म्हणा नाही तर उगाच काय तर म्हणा त्याला, बाबा ही 128 काय करतो, सगळ्या गावावर सांगतो 128 मला 128 आहेत, मला 128 आहेत. आणि बरं सांगताना आपण काय प्रूफ घेऊन जातो का, ही माझी आन्सर की आहे बघ बाबा, ही माझी आन्सर की आहे, आणि ही बघ आन्सर की. ओके, ही माझी आन्सर की बघ मला 160. कोण आन्सर की दाखवायचं धाडस करत नाही, फक्त तोंडी सांगतात आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. हां, एक तुम्हाला मी महत्त्वाची फॅक्ट सांगतो. 2017ला तुम्हाला आठवते का बघा, 2017ला एका जेच्या पेपरला एका पोराला 142 मार्क होते बरं का, 142 मार्क्स होते. आणि त्या भाद्रानं त्याची आन्सर की अशी व्हायरल केलेली, म्हणजे त्यानं व्हायरल केलेली. म्हणजे तो एक जेन्युइन आपण ठीक आहे पकडू शकतो. पण बरेच मी पाठीमागच्या वेळ बघतोय ना वर्षापासून, आता मी जवळची पण बघितलेत काय बरं का. आता 110 कट ऑफ आहे ना, त्याला असते 116, आणि तो गावावर सांगतोय मला 132 आहेत म्हणून. कारण का, त्याला माहिती आहे मी असं पास होणार 116, कळलं का. मग हे काय करायचं, तरी स्पर्धकांचं खच्चीकरण करायचं, कळते का. म्हणजे स्पर्धकांचं खच्चीकरण करायचं, कारण इथं आपण मित्र पण आहोत आणि स्पर्धक पण आहोत. मग स्पर्धकाला हरवायचं कुठं, तर मनातनं पहिल्यांदा हरवायचं, कळलं का. मला 132 आहेत, मग ह्याची 132 म्हटल्यानंतर बघा, ज्या पोराला 111 मार्क आहेत तो सुद्धा पास होणार आहे, कळलं का. तो त्या पोराची मानसिकता कशी होत असेल सांगा. तो पोरगा घाबरत भेदच अभ्यास करणार आहे, कळलं का. घाबरत भेद बसल का नाही. जोपर्यंत सेकंड आन्सर किंवा निकाल लागत नाही तोपर्यंत हा पोरगा बसल का नाही ह्या टेन्शनमध्ये राहून तो अभ्यास करणार आहे, कळलं का. त्यामुळे इथं जरा सावध राहायचं, अशा म्हणजे ह्या मुलांपासून लक्षात ठेवायचं, कळलं का. कारण हे पण आपलेच मित्र आहेत, त्यामुळे हे यातलं जरा पॉलिटिक्स आहे असं समजा तुम्ही थोडक्यात. त्यामुळे काय घाबरायचं नाही. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा बघा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला काय सांगायचा आहे, तर आता ज्या पोराला 120 मार्क आहेत का नाही, त्याला असं कधी वाटत नाही की कट ऑफ 108 लागेल. काय म्हणलं मी, ज्या पोराला 120 मार्क आहेत त्याला कधी असं वाटत नाही की कट ऑफ 108 लागेल. ओके, 120 मार्क आहेत, त्याला असं वाटत कधी लागत नाही कट ऑफ 108 लागेल. ओके, त्याला वाटतं पेपर सोपा होता कट ऑफ जास्तच लागेल. ओके, आणि ज्या पोराला 110 आहेत त्याला असं कधी वाटत नाही की मी पास होईल, कारण त्यानं पण यांच्याकडे बघितलेलं असते, त्याला वाटतं की कट ऑफ जास्तच लागेल. त्यामुळे ह्या गोंधळात मध्ये नाही, इतकं दोघांच्या पण मनात इतका कालावून जातो, तुम्हाला सांगतो, इतकं प्रेशर येऊन जातं की काय बोलूच नका, समजते, काय बोलूच नका.
पण क्लिअर. ओके, बघा ही कॉमन मानसिक त्याच्यावरती मी आज तुम्हाला बोललेलो आहे. ओके, आता आयोगाचा आन्सर केला आपण जरा थोडंसं वाट बघूया आणि हे करूया. आता बघा पेपरबद्दल आता मला बोलायचं आहे तुम्हाला थोडक्यात. आता मी पण काल पेपर दिलेला आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही टेन्शनमध्ये नाही का? काय नाही टेन्शन मिशन आम्हाला, आम्ही एवढा वेळ नापास झालोय. आता ते काय म्हणतात की नाही, अपमान केला तर फील होईना झाला, असा प्रॉब्लेम झाला आमचा. ओके ओके, त्यामुळं काय नाही, जो होगा देखा जाएगा, काय प्रॉब्लेम नाही. चला तर बघा आता पेपरमध्ये बघा आता हां सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. काय एक गोष्ट तुम्ही कॉमन बघायला मिळेल का? बघा पेपर कोणाला सोपा जातो, पेपर कोणाला सोपा जातो, पेपर कोणाला सोपा जातो, ही कॉमन मानसिकता तुम्ही त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. काय ज्या पोरांनी राज्यसेवेचं फॉर्मच भरले नाहीत, मी काय म्हणते बघा ते पण आपलेच मित्र आहेत, लक्षात ठेवा. आणि ही तुम्हाला जे सांगतो ना, ही आपल्या क्षेत्रातली कॉमन मानसिकता आहे, लक्षात ठेवा. ह्याचा एवढा लोड घ्यायचा नाही, ऐकायचं आणि सोडून द्यायचं. कारण ती सगळी आपण सगळी एकच आहोत, आपण मित्रच आहोत. फक्त बारकाव पोरं कशी करतात मी त्याच्यावर बोलायला लागलोय. ज्या पोरांनी पेपर फॉर्मच भरला नाही ती काय करतात माहिती का, पेपर घेतात. अरे अरे काय काय कुठे गेलं बरं पॉलिटिक्स सांगतो. अरे आकस्मिक दिदी राष्ट्रपती, अरे उच्च न्यायालय 226, अरे नियंत्रक 100. आई शपथ काय सोपा पेपर आहे रे. हे बघ नागरिकत्व भाग 4 अ मध्ये आहे, मी काल सांगितलं होतं. किती सोपा पेपर आहे यार. राज्यघटना धर्मविषय 69 घटना दुरुस्ती, किती सोपा आहे. ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांना पेपर सोपा असतो, काय लक्षात ठेवायचं. कळलं का? ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांना काय पेपर सोपा असतो, लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे उगाच लोड घेत बसायचं नाही, कारण तिथं पेपरमध्ये जाणं आणि तिथं पेपर देणं, कारण पेपरचं मेरिट काय 5-6 प्रश्न सुटत नाही. ओके, मी तर तुम्हाला सांगतो माहिती आहे का, प्रत्येक पेपरमध्ये बघा 10 प्रश्न तर असे असतात की ते सगळ्यांनाच येतात. 10 प्रश्न असे असतात, वन लाईनर आता पॉलिटिक्सचे म्हणा, आपलं भूगोलचे म्हणा, वन लाईनर असे आहेत का नाही, सगळ्यांनाच येतात, सगळ्यांनाच. ओके, ती नेहरू अहवालामध्ये वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं, सगळ्यांनाच येतात ते प्रश्न. मग मला तर काय वाटतं माझ्या कधी ते 10 प्रश्न कोणासाठी असतात माहिती आहे का, जे आता नवीन मुलं नुकतीच ग्रॅज्युएशन पास झाले आहेत, ते पास झालेले आहेत, त्यांचा अभ्यास अजून काही नाही. ओके, त्या पोरांनी घाबरू नये, यासाठी आयोग काळजी घेता असं मला वाटते. की बघा बाबांनो, तुम्ही फॉर्म भरलाय, ह्यातलं बघा काय काय प्रश्न तुम्हाला बी येतात, काय टेन्शन घेऊ नका. ओके, कळलं का? असं असतं, असं वाटतं मला बरं का. खरं का गोष्ट ती भाग वेगळा सोडून द्या. हां, तर बघा पेपरबद्दल आता बघा आता इथं पेपरमध्ये काय, आता बघा माझं तुम्हाला सांगतो काय. आता माझं सिलेबस सांगतो. आता इथं ही 5 नंबरला 8/57 कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे केले. आता एकदम जुन्या पोराचा हा प्रश्न चुकणं म्हणजे लय प्रॉब्लेम आहे. ओके, मी पहिल्यांदा नानासाहेब पेशव्यांना टिक केली. ओके, आणि नंतर तात्या टोपेंना ते टिक केली, आणि पुन्हा मी काय केलं, तात्या टोपे मारून आलो. मग आता तुम्ही म्हणाल की यार यात काय खेळायचं, यात काय चुकायसारखं आहे, सिली मिस्टेक. बघा मी काय सांगतो, मी लक्ष देऊ नका माझं काय, मी काय बोलतोय ते बघा. ॲट अ टाइम तुम्हाला 1-2 तासामध्ये तुमचा मेंदू पॉलिटिक्समधनं जाणार आहे, तुमचा मेंदू हिस्ट्रीमधनं जाणार आहे, तुमचा मेंदू इकॉनॉमिक्समधनं जाणार आहे, तुमचा मेंदू करंटमधनं जाणार आहे, तुमचा मेंदू भूगोलमधनं जाणार आहे, तुमचा मेंदू सगळ्या पर्यावरणातनं सायन्समधनं जाणार आहे. ह्या सगळ्या विषयातनं तुम्ही काय म्हणते बघा, सगळ्या विषयातनं तुम्ही जाणार आहे यार. त्यामुळे कुठेतरी कन्फ्यूज होणार का नाही यार. त्यामुळे उगाच आता सोपा चुकला म्हणून स्वतःला दोष द्यायचा, स्वतःची अशी बोटं मोडायची, भीतीवर बुक्या मारायच्या, उगाच स्वतःला नाही यायचं. मेंदू आहे शेवटी, तो आपण काय रोबोट नाही. हँग होऊ शकतोय ना, चुकू शकतो एखादा, काय प्रॉब्लेम आहे, चुकू शकतोय, चुकला शेवटी आपला मेंदू आहे ते यार. आपण नाही त्याच्यावर प्रेम करायचं तर करायचं कोणी. हां, त्यामुळे उगाच दोष स्वतःला देत बसायचं नाही. मी एकाच माझा मित्र बघितला होता, मी होता कुठला मला आता गाव वाटतं त्याचं, तो काय करायचं यार, तर सिलेमिस्टिक झाली की तो असा केसू धरायचा, असा केसू अशी डोक्याची, आणि एकदम रागात असं ओढायचा आणि पुंचकाच बाहेर काढायचा असा केसाचा. म्हणजे का, कशासाठी एवढं स्वतःला त्रास. अरे यार मेंदू आहे तो, कळलं का. तो पण एक अवयव आहे का, तो काय तू आता रिव्हिजन मारलं नाही तर ते मेंदूची काय चूक आहे, कळलं का. त्यानं जेवढं तुला द्यायचं तेवढं बरं, तू तुझ्या नशिबाला ते मेंदूनं 2 ऑप्शन इलिमिनेट तर करायचं काम केलं ना. आता 2 ऑप्शनमध्ये आता तुला डिसिजन घेता येत नाही, त्यात त्याला मेंदूला कशाला दोष द्या बिचारायला. त्यामुळं सिलेमिस्ट्री झाली, उगाच खंत नाही करत बसायचं. ओके, पुन्हा पुढच्या वेळी जरा रिव्हिजन करायची आणि पुन्हा देऊन यायचा. काय पण मग सांगतो ते कळते का तुम्हाला. ओके, आता बघा, आता कुठलं काय हां, पहिल्यांदा गोष्ट बघा, आता मी जास्त व्हिडिओ नाहीत केलेले, मी आपल्या युट्यूबवर तुम्ही बघा की एकदम कमी व्हिडिओ आहेत आपले. ओके, आणि त्या व्हिडिओचा पण बघा, मी जे महत्त्वाचे आहेत मी खूप ओरडून सांगितले तुम्हाला. बघा म्हणजे कुठले प्रश्न आलेले मी त्याला स्टार केले. बघा सिमुख, बघा ज्यांनी माझा मध्ययुगीन भारताचा एकदम फास्ट जर रिव्हिजनचा व्हिडिओ बघितला ना, त्याच्यामध्ये मी कितीतरी वेळा बोललेलो आहे. कसं बोललोय बघा, की हे तुम्हाला संस्थापक विचारतात जोड्या लावाला, संस्थापक विचारतात जोड्या लावाला, संस्थापक विचारतात जोड्या लावाला. ओके, असं मी कितीतरी वेळा विचारलं म्हटले
बघा तुम्ही व्हिडिओ बघा, काढून बघा. अजून मी असं नाही म्हणत की हे सगळं माझ्यातलंच पडलं. ह्यावेळेचा पेपर आहे ना, कोणीही म्हणू शकतो की आपण शिकवलेलं पडलं. कारण सगळंच ओळखीचं होतं, लक्षात ठेवायचं. फक्त मी तुम्हाला सांगायला लागलो बघा, आपण मी घेतलेलं पडलं असं म्हणत नाही, मी रिव्हिजन घेतलेलं पडलं असं आपण म्हणूया. ओके, म्हणजे ते जरा संयुक्त वाटेल. बघा, सिमुकचं सातवन, मी ती पालचं गोपाल वगैरे मी सगळं केलंय बघा, गुलाम घराणं, इबक वगैरे सगळं केले. तुम्हाला आठवत असेल. ही हा एक नंबरचा प्रश्न, एक प्रश्न काय. नंतर पुन्हा बघा, आता सापेक्ष दारिद्र्य. ओके, सापेक्ष दारिद्र्य. आता सापेक्ष दारिद्र्यावर मी तिथं दोनच ओळी होत्या बघा. सापेक्ष दारिद्र्य मी तुम्हाला तेवढंच म्हणलं होतं, जिथं सापेक्ष दारिद्र्य तिथं लक्षात ठेवा तुलना असते, आणि जिथं निरपेक्ष दारिद्र्य तिथं फक्त उपभोग असतो. कळलं का? त्याच्यावरून हा प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजे होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं बघा, जिथं उपभोग आहे ना, उपभोग बघा, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची मूलभूत गरज आहे ती निरपेक्षमध्ये येते. त्यामुळे तुमचा बी तर ऑप्शन कटला पाहिजे. आणि आवश्यक गरजा बघा, ही सगळं पॉईंट आहेत ना निरपेक्ष दारिद्र्याचं आहेत बघा. आवश्यक गरजा भागवणे, मग डी पण कटला तुमचा, ही डी घेतला आणि राहिला फक्त तुलना. जर एवढा शब्द लक्षात ठेवला असताना भावानं तुम्ही तुलना तर सी. मी एवढं बघा, तुम्ही माझं ती अनालिसिसचं बघा तुम्ही. मी असं काय मोठेपणा सांगायला लागलो अशातला भाग नाही. मी पण विद्यार्थ्याचा मी पण अभ्यास करतोय. मी तुम्हाला तिथं ओरडून सांगितलं, पण जिथं तुलना आहे तिथं तुलना. मी तुम्हाला हे पण सांगत बसलो नाही की सापेक्ष दारिद्र्य म्हणायचं कशाला. मी फक्त एवढंच म्हणते की भावांनो, ट्रिक लक्षात ठेवा, जिथं तुलना आहे ती सापेक्ष दारिद्र्य. तुम्ही एवढं जर काढलं असतं तर तुमचा हा प्रश्न आला असता. म्हणजे हे प्रश्न झाले आपले 2. ओके, हे प्रश्न झाले 2. ओके, नंतर बघा तुम्ही सायन्सचं काय मला घेता आलं नाही यार, काय माझा पण अभ्यास होता, लक्षात ठेवा. मी काय अधिकारी वगैरे झालेलो नाही. मी जेवढं मला शक्य आहे तेवढं मी करत बसलो. आता ही धर्म मी किती वेळा ते बघा तुम्ही, ती व्हिडिओ बघा माझा वाटलं धर्म स्वातंत्र्याचा. भेदभाव करते का नाही, मी काय म्हणते बघा, शेवटचं इथं चुकवलं जातं. मी कितीतरी वेळा म्हणले बघा तुम्ही जाऊन ती व्हिडिओमध्ये. ओके, तुम्हाला समजून येईल. हा झाला 3रा प्रश्न. ओके, नंतर पुन्हा निवडणुकीचं नाही घेतलं मी वरती बहुतेक. हां, आता ह्या प्रश्नाला तर मित्रांनो, ह्या प्रश्न पडल्या मला ती तुम्हाला शिकवलेलं आठवायला लागलं होतं. ओके, सांगितलेलं की मी हा प्रश्न कितीतरी वेळा रिपीट पडलेला आहे. आणि ह्या प्रश्न विचारण्याचा आयोगाचा फॉर्मॅट एकच आहे बघा तुम्ही. मी तर कितीतरी वेळा म्हणले की भावानो, ही भारताच्या नागरिकत्वाबद्दल आयोग एकच ठिकाण ती भाग 4 आहे ना, ही भाग 4 मध्ये तर भाग 4 करतं. आणि हा प्रश्न इतक्या वेळा पडलेला आहे. तुम्ही आयोगाचं क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, सगळं बघा. ही मेन्सला तर वगैरे असलं सगळं पडतं. कळलं का? त्यामुळे किती वेळा ओरडून सांगितली मी, माहिती आहे. कळलं? ओके, नंतर ह्या सणावळ्या तर कशा लक्षात ठेवायच्या मी बऱ्याच वेळा सांगितले, तरी सुद्धा मी बघा ह्यामध्ये कन्फ्यूज होतो. ओके, इथं मी 3 करू का 4 करू, शेवटी 3ला मारून आले, सोडून द्या. त्या खुणावर जाऊ नका, कारण खुणा पहिल्या राऊंडला आपण करतो आणि नंतर पुन्हा आपण चेंज करत राहतो. ओके, बघा हा पण आपण प्रश्न घेतला होता, हे अंकाचा घेतला होता. सुपा झाले 5. त्याच्यानंतर पुढचं बघा तुम्हाला सांगतो. आता नव्या संसद भवनाचं बरं का, खरं सांगतो मला, माझा विश्वास ठेवा यार, हा प्रश्न मी खरोखर काढून ठेवलेला बरं का. मला करंटला जे महत्वाचं होतं मी काढून लिहून ठेवला. अर्धाच लिहिला, मला कंटाळा आपण म्हणतो नको यार काढायला. मग आम्ही कसं काढायचं यार, महिनाभरात आपलं चॅनल तयार केलं, एवढं पिटुकलं आपलं चॅनल आत्ताशी. त्यामुळे काय म्हणजे काय घेऊन काय नको असं झालं. ओके, हां, क्षुधा निर्देशांक. मी तुम्हाला काय म्हणलं होतं बघा, मी ओरडून सांगितले, आयोगाला पर्यायी शब्द वापरण्याची भरपूर सवय आहे. आता ज्याला क्षुधा म्हणजे भूक हेच माहिती नाही, तो विचार करा ही क्षुधा काय भानगड आहे. बघा बऱ्याच पोरांचं झाले, क्षुधा म्हणजे भूक. आता एक क्षुधा हा शब्द मला पण माहिती नव्हता, लक्षात ठेवा. आता जळगावचे कोण माझे मित्र असतील, ओके, किंवा मुलं असतील, ते जर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कळेल बघा. मी जळगावमध्ये राहिलो होतो 3 वर्ष. ओके, माझं गोलानी मार्केटजवळ माझी रूम होती. ओके, मग कधी मेसला डबा नसायचा, किंवा डबा चांगला, मेसचं जेवण चांगलं नसलं की मग जळगावमध्ये बघा क्षुधा शांती म्हणजे एक केंद्र आहे जेवणाचं. त्यावेळेस 5 रुपयाला पोटभर जेवण होतं, क्षुधा शांती. ती क्षुधावरनं मला ते लक्षात राहिलं होतं. कळलं? क्षुधा शांती म्हणजे भूक आहे, ह्या भूक निर्देशांक आहे, समजते का? हा पण मी घेतलेला आहे बघा तुम्ही जाऊन त्या रिव्हिजन लेक्चरमध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा बार काउन्सिल वकिलांची परिषद. आता इथं बघा, तिथे मी मुंबईला टिकमार्क केले बरं का. आणि पुन्हा मग उठता मी काय करतो, मी लगेच गोल करत बसत नाही, मला माहिती आहे की पहिल्यांदा आपण गडबडतो. मग इथं मुंबईला टिकमार्क केल्यानंतर पुन्हा म्हणलं यार दिल्ली असेल का, पुन्हा उठता मग दिल्ली करून आलो. म्हणजे आणि लकीली मला बाहेर वस्तूवर मला माहिती नव्हतं की दिल्लीच आहे का काय, पुन्हा बाहेर आल्यानंतर बघितलं की येऊन गेलं. ओके, आता करंटचं बघा. आता हे करंटचा प्रश्न. मला सांगा तुम्ही पेपर सोपा कसा होतो माहिती आहे का? जे महत्वाचे 1 लाईनर आहेत वगैरे जे बरोबर आले म्हणजे पेपर सोपा झाला असं होत नाही कधी, लक्षात ठेवायचं, समजते का? आता हे प्रश्न क्रीडेचा बघा. 2023च्या हांगझोऊ या ठिकाणी ह्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकाने भारताने 34 स्थान मिळवले, 107 भारताला पदकं मिळाली. आणि ह्या नेमबाजांनी किती बारकावा केलाय सांगा बरं.
आणि आपल्याला वरील सर्व इथं जर आयोगाने एबीसी दिले, इथं जर एबीसीडी असतं ना, निम्या पोरांनी वरील सर्वच मारलं असतं, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही बरोबर मला तिथं काय आठवलं माहिती आहे का, ती नेमबाजला बरोबर मी त्यावेळेस गोल केलाय बघा. हा मी तुम्हाला शिकवायचं म्हणून गोल केलेला नाही, त्यावेळी गोल केलेला आहे मी. ओके. मग ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला, मग मी तुम्हाला काय म्हणलं की ट्रिक करत जावा, ट्रिक ऐनवेळी तुम्हाला धागा देत नाही. मग लवलीना मी काय केलं तर लक्षात ठेवायचं, लवलीना म्हणजे लव म्हणजे काय, प्रेम होतं. मग माणसं प्रेमात पडल्या बघा, एकामेकाला लाडाने मारत बसते, असं करत बसतात का नाही. मग ती असं करते का नाही, त्याला बॉक्सिंग म्हणलं होतं मी, लक्षात ठेवायचं, त्याला मी बॉक्सिंग म्हणलं होतं. त्यामुळे लवलीना नाव बघितल्यानंतर मी जरा कन्फ्युज झालो, म्हणून लवलीना या नियमबाजा नाही. आणि मी तुम्हाला ओरडून सांगितलं बघा त्यावेळी, आयोगाचं अर्ध वाक्य बरोबर असतं ना, अर्ध चूक असतं, अशाच लय प्रश्न पडलेत ह्यावेळी. बघा तुम्ही भूगोलला पण तसेच आहे, अर्ध बरोबर आहे अर्ध चूक आहे, अर्ध बरोबर आहे अर्ध चूक आहे. बघा म्हणजे उद्घाटन प्रसंगी लवलीना या भारताकडून ध्वजवाहकाची भूमिका बजावली, ही लवलीना ही भूमिका बजावली इथपर्यंत खरं आहे, पण ही नेमबाज आहे ना, नेमबाज ही मध्येच घातलाय तिने. मग इथं जरा मला डाऊट आला, पुन्हा मग बरं डाऊट आला ते आला काय, आणि मग इथं रिस्क घ्यायला लागते आपल्याला. उगाच 50, 55, 60 प्रश्न सोडून स्कोर पण येत नाही. ओके. मग आता रिस्क कशी घ्यायची, तर मग मी लवलीना मला समजलं, मग मी ह्यातलं बी काढलं, ह्यातलं बी काढलं आणि ह्यातलं बी काढलं, आणि लकीली बाबा ही एसीडी निघालं. बरं मारून आलो. बरं मारून आल्यानंतर मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे का, बरं आता लवलीना मी ट्रिक्स करून किती दिवस झालं, आता एप्रिलमध्ये पेपर होणार होता आपल्या, लक्षात ठेवायचं किती दिवस ट्रिक करून झालं. ओके. बाहेर येऊन मला माहिती नव्हतं. मग बाहेर आल्यानंतर जरा एका दोघांचे व्हिडिओ बघितले क्लासचे, मग नंतर म्हणलं यार आले वाटतं आपलं बरोबर. मग हे आता हे गेसिंग म्हणायचं. ओके. आता हे बघा हा प्रश्न सोडवला होता मी, ऍक्च्युली सोडवला होता. पण आता मला सांगा, ही ती एबी आणि वरील सर्व आहे. ओके. आता 2004 आणि 2003 काय तिथं आठवणार आहे सांगा. मग हे आठवतं पण बरं का, पण कुणाला आठवतं जे टचमध्ये एकदम टचमध्ये असतं की नाही त्याला आठवतं. मग आपण काय करतो, आपल्याला हे पण अभ्यास, ते पण अभ्यास, ते पण अभ्यास सगळंच करायचं असतं. त्यामुळे 2000चं 3 आणि 2 ते लवकर आठवत नाही तिथं. त्यामुळे मी आलो वरील सर्व मारून, चुकला माझा प्रश्न. ओके. आता ही बघा हे प्रश्न, मी आता उत्तर कुठले आले मी सांगत बसत नाही काय, मी उत्तर आणली कशी सांगतो. आता ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत, ओके. त्यांनी मुख्यमंत्री पुष्टी योजना चालू केली, तर त्या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट कुठले आहेत ते विचारलं. ओके. आता ही मला खरंच माहिती नाही बरं का, ही योजना मी खरंच वाचली पण नाही. पण जर तुम्ही ऑप्शनवरनं गेला ना, ऑप्शनवरनं ही बघा, आता हुशार मुलं असतात बघा, बऱ्याच वेळा मेन्स वगैरे दिल्यात ना, ते पोरं टेन्शन घेत नाहीत, त्यांचा स्कोर 120+ असतोच बघा. हे आपण परीक्षेला असणार, लक्षात ठेवा, ती पोरं मेन्स देणार. आणि आमची गरीब जनता पुष्टी योजना कुठल्या पुस्तकात आहे, ह्या पुस्तकात आहे, जायचं मार्केटमध्ये घेऊन यायचं पुस्तक, चला ते वाचायला चालू कर. तसं नसते. आपण बघा मी काय सांगतोय, आपलं अभ्यास करणं वेगळा, मी काय म्हणतोय अभ्यास करणं वेगळा, आणि परीक्षेचा पेपर टॅकल करणं ही स्किल वेगळं, कळलं का. आपण फक्त उठलं की सुटलं त्या अभ्यासावरच फोकस करतो, अभ्यासावर फोकस करतो, आणि परीक्षेत पेपर सोडवायचं जे टॅक्ट असते, जे टेक्निक असतं त्याच्यावर आपण फोकस करत नाही. आता मी उत्तर कसं काढलं सांगतो तुम्हाला. विचार कसा करायचा असतो, आडवा तिडवा बघा, आडवा तिडवा विचार करायचा म्हणजे कसा बघा. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली, या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय. मी विचार केला यार, आता बघा, मुलींच्या शिक्षणाला चालना, राज्यातील माता बालकाच्या पोषणामध्ये सुधारणा, कृषीवरून मुलींच्या रोजगाराची संधी, ग्रामीण भागात कृषी वाढवणे. मग मी पहिल्यांदा म्हटलं चला ही मोठं दिसते, आपल्याला मोठ्या संघ जायची सवय आहे, म्हणून मी पहिल्यांदा एडी संघ गेलो. मग एडी संघ गेलो काय झालं, मुलीच्या उच्च शिक्षणाला चालना आणि ग्रामीण भागात उत्पादन वाढवणे. अरे हे पूर्णच वेगळं वाटत नाही का. म्हणजे एका योजनेमध्ये एकतर शिक्षण असेल, नाहीतर ग्रामीण उत्पादन असेल ना, ॲट अ टाइम शिक्षण आणि उत्पादन योजना हे जरा वेगळं वाटत नाही बघा, वाटते की नाही ते वाटते. त्यामुळे मी हे कट करून टाकला. नंतर सीडी घेऊन बघितलं, सीडी पण तेच बघा, मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ओके, आणि ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे. आता रोजगार आणि कृषी उत्पादन इथं जरा मला जवळजवळ वाटलं काय, पण किशोरवयीन मुली बघा, इथं मुली आहे, इथं मुली आहे आणि इथं माता आहेत. म्हणजे एवढं मला लक्षात आलं की काय इथं मुलींशीच निगडीत काहीतरी आहे. त्यामुळे माझा डी तर ऑप्शन कटला बघा. त्यामुळे मी ही डी पण ऑप्शन कटला का, कारण ही सगळं ऑप्शन एकाच गोष्टीवर भर देतात की ही मुलीशी निगडीत आहे, इथं मुली आहे, इथं माता आहे, इथं मुली आहे. पण कळते का. ओके. मग आता राहिला माझा ए आणि बी. मग ए मध्ये काय आहे, मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना आणि राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा. आता ही वाक्य जर नीट बघितलं ना तुम्ही, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. आता पुष्टी आपण गावाकडे शब्द बघा, खाऊन पिऊन धष्टपुष्ट हो, कळलं का. आपलं बघा लॉजिक लावताना तुम्ही तुमचा कुठलाही संदर्भ लावू शकता, आडवा तेडवा विचार करताना बरं का. बघा मुख्यमंत्री पुष्टी योजना आपण म्हणतो ना, खाऊन पिऊन दुष्टपुष्ट हो, ती मला शब्द आठवला तिथं. त्यामुळे ती खाऊन पिऊन दुष्टपुष्ट म्हटल्यानंतर मी म्हणलं यार हे असेल आता. मग मी बी मारून आलो. मग हे प्रश्न मला बाहेर असतो मला माहिती नव्हता की बरोबर आहे की नाही. बाहेर आल्यानंतर बघितलं यार बरोबर येऊन गेला माझा. ओके. चला प्रश्न त्याच्यानंतर वकील आलं, चीनचं आशयच आलं. मी करंटचं बघायला लागलो बरं फक्त. नवीन संसद भवन. आता ह्या माझा चुकला सोडून द्या,
ती BC मी ती मला ती अशोक चक्र आणि ती राजदंड मला तिथं ऐन वेळ कन्फ्युज होऊन गेलो. जागतिक सुधा शांती तो बरोबर होऊन गेला. हा नारी शक्ती विधेयक. आता हे प्रश्नाने इतकं कन्फ्युज केलं बघा. तुम्ही पेपरला बसल्यानंतर मी काय म्हणतो बघा, पेपरला बसल्यानंतर एखाद्या प्रश्नावर जास्त ओव्हर थिंकिंग झालं बघा, पेपरला बसल्यानंतर एखाद्या प्रश्नावर जास्त ओव्हर थिंकिंग झालं की तो प्रश्न तुमचा चुकतो, बराच वेळा चुकतो. ह्या प्रश्नाबद्दल काय झालं, यार रिव्हिजन तर भरपूर केले काय, मग हित कन्फ्यूज काय. आता बघा रिव्हिजन करताना आपण एका ठिकाणी करत नाही. आता बघा करंटला बघा तुम्ही, नागालँड विधानसभेत 33% आरक्षण, उत्तराखंडमध्ये 35% आरक्षण, नंतर 101 घटना दुरुस्तीमध्ये एवढं टक्के आरक्षण, ती पंचायत राजमध्ये एवढं टक्के आरक्षण, ते आरक्षण 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 टक्के 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 एवढं डोक्यात फिरले ना, ते सगळीकडे टक्के दिसलं की ते 33 असं डोक्यात घुमायला चालू होतं बघा तुम्ही, कळलं का. आणि तिथं तर आपल्याला ऐनवेळी म्हणजे एवढं प्रश्न सोडवायचे असते, त्यामुळे तो कन्फ्यूज होणार आहे. मग ही सगळा प्रश्न मी वाचला बघा, उत्तर आणलं कसं बघा, नुसतं काय एवढा प्रश्न वाचला मी आणि 30%वर मला डाऊट आला, मी त्यालाच गोल केलं पहिल्यांदा, त्यालाच गोल केलं. बरं गोल केलं ते केलं. मला ह्या प्रश्नामध्ये मला एवढंच माहिती होतं, कन्फर्म माहिती होतं, ही बघ ही सगळ्याच्या वाचनाचा प्रश्न आहे, काय प्रॉब्लेम नाही ओके. पण यातलं आपण काय करतो, जे कन्फर्म आहे तेवढं पहिल्यांदा उचलतो. मला कन्फर्म काय होतं की नव्या संसद भवनातील बाबा पहिलंच विधेयक आहे, म्हणजे माझं डी कन्फर्म आहे. मग डी कन्फर्म आहे म्हणल्यानंतर मी काय केलं, हा ऑप्शन पहिल्यांदा कट करून टाकला ओके, आणि हा ऑप्शन पहिल्यांदा कट करून टाकला. झालं 2 ऑप्शन तर माझे गेले, इथंच गेले ओके. मग राहिलं फक्त ED आणि ABCD. बघा मी क्वेश्चन सोडवला कसा त्याच्यावर बोलायला लागलो काय, मी उगाच मग माझा अभ्यास कसा, चला मित्रांनो आता मग कंबाईनकडे वळूया, आणि चला मित्रांनो मग कंबाईनकडे पण वळा आणि पुन्हा पण तेच करून बसा. मग मित्रांनो चला मित्रांनो 2026च्या पूर्वला वळूया. मग आयुष्य वळण्यातच जातं, कळलं का. मग सोडवायचं कधी, समजतं का, पास कधी व्हायचं. त्यामुळे अभ्यास करताय तुम्ही, अभ्यासाबद्दल वाद नाही, फक्त ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, क्वेश्चन पेपर टॅकल करणं आणि अभ्यास करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मी लक्षात ठेवायचं. मग क्वेश्चन पेपर टॅकल करण्यासाठी अभ्यासाचा उपयोग होतो, लक्षात ठेवायचं, कळलं का. एखाद्याचा अभ्यास बघा तुम्ही, अशी पण तुम्ही पोरं बघितलेत का बघा, तुमच्या स्टोर रूममध्ये असतील, दिवस उठत नाहीत, दिवस उठत नाहीत, इतका अभ्यास काय बोलू नका, एवढा अभ्यास करतात तरी सुद्धा त्यांचा स्कोर येत नाही, काय येत नाही. कारण त्याच्या पाठीमागचं एकच कारण असतं की कुठेतरी ते परीक्षेच्या वेळचं वातावरण असेल, नाहीतर परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपर टॅकल करण्याची टेक्निक असतं, त्या गोष्टी तिला कोणीतरी शेअर केलेल्या नसतात आणि ते बिचारे दिवस रात्र अभ्यास करत बसतात. किंवा अशी पोरं तुम्ही बघितलीत का स्टोर रूममध्ये बघा, म्हणजे 1 तास बसतं आणि नुसतं गावावर फिरत असतं, इकडे तिकडे फिर त्या पोराचा स्कोर 128 130. मग बाकीची पोरं काय म्हणतात त्याला, एक टॅग, ती पहिल्यापासूनच हुशार आहे, हुशार पहिल्यापासून कोण नसतं, लक्षात ठेवायचं. त्याच्याजवळ असा काय तर सिक्रेट फॉर्म्युला असतो क्वेश्चन टॅकल करायचा, तो कधी तुम्हाला शेअर केला जात नाही. आणि का करावा, कारण स्पर्धा एवढी आहे, लक्षात ठेवा, कळलं का. मी ही गोष्टी सांगतो ना, हे माझ्या गावाकडचे जे मित्र आहेत, माझ्या गावाकडचे जे मुलं आहेत, खूप वाईट अवस्था आहे आमच्याकडे यार, खूप वाईट अवस्था आहे, कळलं का. परिक्रमा सिम्प्लिफाईड वगैरे नाहीत आमच्याकडे यार, म्हणजे जे खूप कमी लोकांकडे आहे, म्हणजे नाही तेवढं पर्यंत पोचली. ती माझ्या गावाकडची भोळी मित्र यार, हे प्रश्न दिसेल ते जाऊन पुस्तक आणतात यार, हे प्रश्न एका पुस्तकात देतात ते जाऊन पुस्तक आणतात. भावानं पुस्तक नाही साठवून चालत, लिमिटेड सोर्स केला, वारंवार रिव्हिजन केली तरी सुद्धा आपण म्हणजे चांगला आउटपुट आपल्याला स्कोर देऊ शकतो, आपण पास होऊ शकतो. हे माझं हे सगळं आहे ना, मी त्या गावाकडच्या मित्रांसाठी मी चालू केलं. भले मग गावाकडचे मित्र माझ्या प्रत्येक जिल्ह्यातल्या घराघरातनं माझा जर व्हिडिओ बघत असतील ना, त्या मित्रांना माझा हा व्हिडिओ खूप आधार देणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मित्रांनो क्वेश्चन पेपर टॅकल करण्यावर भर द्या. बरं पुढं मग ही 2 ऑप्शन कॅन्सल झाले, मग 30% आलं इथं. मग 30% का 33%, 30% का 33%, 30% का 33%, लय मला कन्फ्यूज झालं, लय म्हणजे लय कन्फ्यूज. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली तिथंच की आयोगानं बघा ह्यावेळी काय केलंय, ह्या प्रश्नाचं उत्तर पण जरा BC दिले, BCD नाही दिलं, हा माझा चुकला आहे ओके. नंतर ह्या प्रश्नाचं उत्तर पण बघा तुम्ही, आयोगाने AB दिले, वरील सर्व नाही दिले. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर पण बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, AB दिले, वरील सर्व नाही दिलं, म्हणजे हे तिथं कळलं नाही मला, किंवा बाहेरचं मागले प्रश्न मला लगेच अंदाज आलता ओके, की आयोग काय करायला लागला, आयोगानं काय केलंय, ट्रेंड बदलला, आयोगानं वरील सर्व उत्तर द्यायचं बंद केले, असं वाटलं. तिथंच मला क्लिक झालं, मग लगेच तिथं स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे. मग मी काय केलं, जाऊ दे बाबा म्हणलं, रिस्क तर रिस्क, मी AB ला मारून आलो ओके, सॉरी ED ला मारून आलो. बाहेर आल्यानंतर बघितलं उत्तर बरोबर आलं, पण जोपर्यंत मी आतमध्ये आहे तोपर्यंत मला काही सुद्धा शाश्वती नव्हती, खरं का माझं उत्तर बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्हाला म्हणलं ना की पेपरमध्ये बघा तुम्ही, हे सगळ्यांच्या ओळखीचे प्रश्न आहेत, हे सगळ्यांच्या ओळखीचा आहे, हा सगळ्यांच्या ओळखीचा आहे, हे पाठीमागचा हा नरगिस मोहम्मद यांचा सगळ्यांचा ओळखीचा आहे ओके, ती बार काउन्सिल चीनचं ओळखीचा आहे. अरे प्रश्न ओळखीचा असणं वेगळं आणि उत्तर ऑप्शन सोपे देणं वेगळं. ऑप्शनच एवढं कन्फ्यूज आहेत तर कसा पेपर सोपा म्हणायचा ओके. चला म्हणजे मला वाटते की सांगायला लागलो बरं, काय जणांना गेला पण असेल. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न जो कायम टचमध्ये आहे, ज्याला माहिती आहे की असा प्रश्न. आता मी काय म्हणलं तुम्हाला, पीवायक्यू अनालिसिस का महत्वाचं आहे. आता हे बघा, हा पाठ्यमागचा प्रश्नपत्रिका तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिसेल,
पद्म पुरस्कार ज्यांना मिळाला ती व्यक्ती इथे दिले आणि त्यांचं क्षेत्र इथे दिले आणि ते जोड्या लावा तुम्हाला विचारलेलं आहे. असं ते जोड्या लावायला विचारलेलं आहे. ओके, मग ते जोड्या लावायला विचारलेलं आहे. मग तिथं काय केलेलं आहे, तिथं आता त्याचं मॉडिफाय केलेलं आहे. मग यात काय केलं, हे आकडं टाकले त्यांनी 30 आणि 17, म्हणजे प्रश्न पुरस्कारावरच हा, एवढं तर कन्फ्युज झालं ना. ओके, आता इथं बघा की तुम्ही काय केलं, आता पहिल्या आन्सर केलं मी कस्तुरंगन, म्हणजे एवढंच लक्षात ठेवलं होतं शैक्षणिक धोरण. मी पहिल्यांदा डीचं एक केलं, डीचं एक इथं, आणि पहिल्यांदा याला टिकमार्क करून ठेवलं. पण मी काय करतो, मी सांगितलं तुम्हाला, टिकमार्क जरी केलं तर मी लगेच गोल करत नाही, कारण मला अजून विचार करतो, मी असा एकदम विचार करतो की इथं पण शैक्षणिक धोरण आहे आणि इथं पण शैक्षणिक धोरण आहे. ओके, पण इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. मग त्यावेळी लगेच क्लिक केलं, म्हणजे हाच प्रश्न माझा सिली मिस्टेक होता चुकला, म्हणजे राहिला. ओके, जसा तात्या टोपेचा माझा चुकला होता, लक्षात ठेवा. ओके, हां, स्वामीनाथनचा प्रश्न आता रिव्हिजन केली होती, मस्त केली ती. मग राज्यसभेचे सदस्य, ओके, आता राज्यसभेचे सदस्य होते. आता एवढं जर कॉमन सेन्सने तिथे विचार केला असता की जे लोकसभेचे सदस्य, लोकसभेवरती काय निवडून जावं लागते आणि राज्यसभेवर राष्ट्रपती साहित्य विज्ञान कला ह्यातनं घेत असतात, तुम्हाला माहिती आहे. मग असं जर लॉजिक तिथं लागलं असतं तर कदाचित तो प्रश्न बरोबर आला असता. पण मी म्हणत नाही की माझा हा प्रश्न बरोबर आला, नाही आला, माझं उत्तर चुकलं माझं. ओके, त्यामुळे कसं झालं, का चुकलं, कारण माझं ती ऑक्सफोर्ड विद्यापीठ आहे का कोलंबिया, मला हेच काय ते मी म्हणलं एवढी मोठी व्यक्ती आहेत म्हणलं, असं म्हणलं ऑक्सफोर्ड विद्यापीठ. ओके, त्यामुळे माझा चुकला होता प्रश्न. ओके, इट्स ओके, चुकला तर चुकला, काय प्रॉब्लेम नाही, उगाच स्वतःला मी दोषी देत बसत नाही. ओके, बघूया आता. तर बघा मित्रांनो, मी जेवढं मला सांगायचं होतं पेपरबद्दल बोलायचं होतं तेवढं मी बोललेलो आहे. आता सायन्सचे प्रश्न बघा, सायन्सचे. आता माझं बघा, आता तुम्ही म्हणशील की बरंच लागा तुझं टुक्कं लागलं. ओके, टुक्कं नाही, ते अनालिसिसनं केलेलं असते बाबा, तेवढंच टुक्कं लागत नाही. कुठे गेलं सायन्स, हां, आता सायन्स, आता ही सायन्स, हा प्रोटॉन न्यूट्रॉन, ही बेसिक प्रश्न होता, हे याला पाहिजे होता तुमचा 4 नंबर. आता कोटे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही. आता बघा, बर्नौली समीकरण मला अजून येत नाही, मी खरं सांगतो, तुमच्यापासून काय लपवायचं आहे, मला बर्नौली समीकरण अजून जमत नाही. ओके, ती बर्नौली समीकरण, मग माझ्या लक्षात आलं काय, बर्नौली समीकरणाचा पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कॅन्सल झाला आहे, बरोबर का, बघा तुम्ही, कॅन्सल झाला आहे. आणि बर्नौली समीकरणचा उपयोग नाही. आणि इथं पण हे म्हणतात की पंप आहे आणि इथं पण पंप आहे, आता कसला पंप आहे कोणास ठाऊक. ओके, मग मला काय विचार आला डोक्यात, यार कुठं उपयोग नाही म्हटलं की एका पंपात कुठल्या दोन्ही पण पंपात असेल म्हणून हे 2 पंप दिलेत. ओके, कारण इथं जर अजून एक पंप दिला असता तर कदाचित मग त्यांना ऑप्शन म्हणजे ह्यातनं नाही असं काढायचं असतं. पण हे पंप आहे, हे पंप आहे म्हणलं, यार होत असेल, सगळ्यातच होत असेल, म्हणून मी वरीलपैकी नाही मारून आलो, हे उत्तर लागून गेलं. ओके, आता इथं बघा, कोणती स्फटिक अंतररचना अभ्यासासाठी केला जातो. आता स्फटिक, आता बघा तिथं काय ॲज इट इज, आपल्याला काय आठवत नसते, मेंदू झाला असते हंगान, तिथं काय आठवायचं, कळलं का. पेपर झाल्यानंतर ती अनालिसिस करणं लय सोपं असतं, पण तिथल्या तिथं विचार करून ती गोल करणं लय अवघड असते, लक्षात ठेवायचं. आता ह्याचा पण लय भारी मी हे केलं आहे, लक्षात ठेवा, स्फटिक अंतररचना अभ्यास. मला स्फटिक म्हणलं, मला तिथं आठवणच, मला एवढंच आठवायला लागलं की यार गॅमा किरणाची भेदन शक्ती जास्त आहे, म्हणलं गॅमा किरण असू शकते काहीतरी. मग पुन्हा म्हणलं आवृत्तन ती अतिनील, मी कट करून टाकलं, राहिलं माझं 2 कन्फ्यूज ह्यात, अक्षय किरण आणि ती. मग पुन्हा म्हणलं काय मारू, पुन्हा मग कोणीतरी सांगितलं, आठवलं बाबा ती तिथं डॅश असलं आणि कॉमा असला की कोणीतरी लॉजिकमध्ये सांगितलं असते बघा. मी म्हटलं चला मारूया तर मारू. आता काय असं वाटलं की यार काय आता असा पेपर अवघड चालला आपल्याला, तसा बी अवघड चालला, चला म्हणलं रिस्क घेऊया. मग अक्षय करून मारून आलो, ती उत्तर बरोबर येऊन गेलं. आता हेच बघा, आता या प्रश्नाचं उत्तर बघा, आता का 3-4 मी बघितलं, आता एकाच आन्सर की बघितली की माझे 2 वाढत आहेत आणि एकाच आन्सर की कमी पडली की बघितली की माझे 2 कमी होत आहेत. कोण म्हणते याचं उत्तर 0 आहे, कोण म्हणते एकाचं उत्तर गुरुत्वाकर्षण आहे. मी म्हणलं यार आता काय, मी फक्त मला एवढं आता तोरण म्हणजे मला माहिती आहे की वेगात अचानक बदल होणं म्हणजे तोरण, एवढं तर सगळ्याला माहिती आहे, बेसिक कन्सेप्ट होती. आता वर फेकली, मग वर एक गोष्ट एखादी फेकल्यानंतर मला माहिती आहे की आता वर, आता बघा ही पेन आहे, ही पेन वर आहे, वर फेकला, वर असा टाकला, मग त्याला खाली खेचून घेणारं गुरुत्वाकर्षण असेलच का नाही, असा एवढाच कॉमन सेन्स, एवढाच विचार केला, बाकी काय सुद्धा नाही. आणि डिगवर काय करत बसू नाही, गुरुत्वाकर्षणाला मारून आलो. बघा म्हणते पोरं बरोबर, कोणास ठाऊक काय येईल ते येईल, बाकीच काय माहित नाही. आता ही गणित आता आम्हाला आमची साधी गणित सुटवायचं, सायन्सची गणित कावा सोडवत बसू ते, त्यामुळे काय ह्याला काय हातच लावलं नाही. आता इथं बघा, मी काय म्हणलं तुम्हाला, आयोगाला कसं आहे की ते काय म्हणलं, ती पर्यायी विचारण्याची लय पर्यायी शब्द वापरण्याची लय सवय. इथं आवाजाच्या प्रसार, इथं आवाज आहे ना, आवाज इथं ध्वनी आहे, ध्वनी आपण आतापर्यंत ध्वनीच वाचत आलोय बघा, इथं ध्वनी वाचत आलोय. मग असं जर केलं असतं ना, ध्वनीच्या प्रसाराच्या माध्यमाची गरज, ही लय आपल्याला ओळखीचा वाटतो, पण आवाजाचं म्हणलं की आपल्याला जरा कन्फ्युज, काय भानगड आहे. ओके, त्यामुळे आवाजाच्या माध्यमाची गरज असते, ही बरोबर आहे. वारंवारते एक खडजण डेसिबल, ही काही वरील 3 बरोबर, ही काही येण्यासारखाच होता. ओके, आता हे बघा, आता हे ट्रिटी,
ही पोरं अशी सोडवतं बरं का, कोणाला काय ते म्हणजे एवढं माहीत नसते ते तिथं. आता ही लिप ब्लॅट ऑफ व्हीट ते कुठली वनस्पती आता मी म्हणलं इथं टिटिकाय आहे, इथं टिटिकाय आहे, ह्याला कट करा, ह्याला कट करा. मग टिटिकाय कुठल्याला, मी पहिला टिटिकाय केला, उत्तर दुसरा टिटिकाय आला. येऊ द्या, काय आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. ओके, आम्ही काय म्हणलं ना आमची सगळं जावं. आता ही बेसिक होता बघा. ओके, आता बेसिक होता. तुम्हाला माहिती आहे थॅलोपायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा. थॅलोपायटा पहिल्यांदा वनस्पती आल्या, लय विकसित नव्हत्या. ब्रायोफायटा नंतर आल्या, त्याच्यामध्ये संवहनी संस्था होती. आणि टेरोडोफायटा नंतर आल्या. ओके, सॉरी, टेरोडोफायटामध्ये संवहनी संस्था चांगल्या होत्या. मग असं काय तर आहे, कन्सेप्ट आपण नंतर बघू. फक्त मला एवढं माहित होतं, कुठलं पण पुस्तक वाचा सायन्सचं त्याच्यामध्ये आहे उभयचर, ब्रायोफायटा. ती मारून दिलं, ते येऊन गेला. चला, आता डीएनए. आता बघा डीएनएचं मला एवढंच मी पाठ केलं बघा, मला माहित होतं साय थाय ॲग्वा हो गए, म्हणजे ॲडेनिन आणि ग्वानिन. ओके, ॲडेनिन आणि ग्वानिन. ओके, ह्या जोड्या आहेत, मला एवढं माहित होतं. मग डीएनएची संरचना न्यूक्लियर सगळ्यांनी अक्षभोवती गुंडाळलेली असते. गुंडाळलेली असते. ओके, म्हणून मी याला बरोबर केलं, म्हणजे माझे हे 2 ऑप्शन कटून गेले. ओके, आणि सी कसं मारलं बघा, एका सामान्य अक्षभोवती. आता ही 2 साखळ्या एकमेकाशी गुंतलेल्या असतात, म्हणजे ॲडेनिन थायमिन बघा, ॲडेनिन थायमिन. ओके, म्हणजे असं आणि असं. म्हणलं वाचलं होतं कुठेतरी बाबा हे असं आहे. मग तरी पण बघा, गोल करताना अजिबात विश्वास नसतोय बरं का, तरी पण रिस्क घ्यायला लागते. मग मी ह्याला रिस्क घेतली सायन्सला. चला, हे पण येऊन गेला बरोबर. चला म्हटलं बरं झालं. आता श्वान शिल्डेन आणि मला तिथं पण माहिती होती की विरशाने काय म्हणलं, ओमनी सेल्युला असं काय कराय की आता मला वाटलं नव्हतं एवढं हे पैसे वापरून प्रश्न पडेल काय. आता पण ते एबीसी बघा, तुम्ही एबीसी केलं आणि वरले सर्व केलं. आणि तुम्ही म्हणलं की हे चयापचन कार्याचं मूलभूत समानता, भावा तिथं नाही आठवत ऐनवेळी नाही आठवत. ओके, मी काय म्हणलं, एक तर मी आता हे उत्तर ह्याचं हे आहे वाटतं, मी पहिल्यांदा ह्यालाच कॅन्सल करून टाकलं आणि ह्याला पण कॅन्सल केलं. ओके, राहिले एबीसी आणि वरील सर्व. मग आता काय, चला म्हणलं चलो रे, वरील सर्व संग गेलो, चुकला माझा, चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत. आता टोर्पेडो, इथिमायस काय 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 बाबा, हे काय वाचायलाच कळेना. मग आता रिस्क कशी घ्यायची याला. आता बघा, बस्के सरांची मी आन्सर की बघितल्यानंतर आता सर बघा, सर आता विज्ञानमध्ये तज्ज्ञ येत आहेत, सरांचा काय विषयच नाही. ओके, सरांची मी आन्सर की बघितलं, मला कळलं ही मासा आहे वाटतं. तर मला कळलं नाही, मग ह्याला ही मासा आहे ती कसं कळणार आहे काय. बघा, आपल्याला अभ्यास पाचवा करायचा आहे, तज्ज्ञ होत बसायचं नाही. ओके, आता ही मासा आहे ती मला सरांच्या आन्सर की बघितल्यावर कळलं. ओके, तोपर्यंत म्हणलं जरा काहीतरी वेगळं दिसते, मारून आलो, चुकला. आता इथं बघा, इथं हे असलं आपली लॉजिक लावत बसायचं पेपरला बघा, लक्षात ठेवायचं आपले. आता बघा इथं काय म्हणलंय बघा, हे प्रश्न मला कळलाच नाही, पहिल्यांदा मला प्रश्नच कळला नाही. ओके, पुन्हा नीट वाचला. हात आणि पाय काय, हाडे आणि सांधे. साम्य म्हणजे सारखेपणा. ओके, साम्य म्हणजे सारखेपणा. मग सारखेपणा हातात आणि पायात कशात आहे. आता मी म्हणलं काय, कोपर. मग कोपर घेतला आणि कुठं घेतलं, कोपर आणि गुडघा घेतला. बघा, आपला गुडघा बी असा असतोय. मग मी विचार केला साम्य कसं काढायचं. मी तिथंच बघा हाताला होतं बसलो होतो. हे कोपर आहे, दिसतोय का, असा वागला, असा कोपर पण वागतोय आणि गुडघा पण वागतोय. म्हणलं सीचं दोन हाय म्हणलं, चला. आणि पुन्हा मग ते कीवर्ड मॅच करतो ना आपण, सांधा. ओके, चला, मग एकला मारून गेलं, चला तो पण बरोबर येऊन गेला. आता हे प्रश्न, आता हे पण बस्के सरांच्या पुस्तकामध्ये आहे, पण एवढं कोण डिटेल वाचतं यार. ती पॉपी प्लांट वगैरे ते काय वाटलंच माहितीच नव्हतं. माझ्याकडे पण पुस्तक आहे, पण नाही वाटलं मला ते एवढं डीपमध्ये वाचलंच नाही ते. ओके, आता हे हिरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क लेटेड. मी पहिल्यांदा ही हिरोईन आहे ना, हिरोईन मला ती हिरोईन वाटायला लागलं. म्हटलं यार हिरोईनचं काय ते भानगड आहे. मला ती वाटायला ती हिरोईन, ती अंमली पदार्थाची नशा वगैरे ती मला पॉईंट आठवायला लागलं. म्हटलं ती वाटलं, मग हिरोईन अंमली पदार्थ आहे बाबा. मग ह्याचं उत्तर काय, खसखशीचं झाड आणि कोकोचे झाड. मग हे मी 2 कट केलं काय, इथं झाड आहे म्हटलं, चला ह्यात उत्तर असेल. मग खसखशीचं झाड म्हटल्यानंतर मला ती घरातली खसखस आठवायला लागली. म्हटलं घरातली खसखस आपण खातोय, खसखशीनं अंमली पदार्थ कसं तयार करायचं, असं नसते. मी कोको मारून आलो, चुकला माझं उत्तर, पण इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ही मानवी. आता ही सगळ्या गावाला माहिती आहे 206 हाड असतात, पुन्हा 206. मला एवढं माहित होतं की 208 नाही, एवढं फिक्स माहित होतं. त्यामुळे मी फक्त 2 मारून आलो, उत्तर येऊन गेलं. हे काय सोडलायस मी सोडा. हे पण काय सोडून दिलंय सासर. हे तेल आणि चरबीयुक्त असंतुलित मोजण्यासाठी वापरतात. साबणीकरण मूल्य, आयोडीन आणि आम्लमूल्य. मी म्हटलं आता काय, मला काय कळेना तिथं, कन्फ्यूज एवढं झालं.
मग म्हटलं चला आता 3 मारून टाका, आम्ल मारून आलो, चुकलं माझं. ओके. 68 बघा, 68 रासायनिक खतांच्या अंमलाचे उदाहरण बघा, रासायनिक खताच्या शेजामुळे वाढलेल्या अंमलाचे उदासीकरण. हा प्रश्न आहे ना, तुम्ही जर एमपीसीचा मेन्सचा पेपर बघितला असेल किंवा मेन्स दिला असेल कृषीचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा कळलं असेल बघा. क्षारता कमी करण्यासाठी चुन्याची निवळी, चुनखडी म्हणतात तिथं, काय ऍक्च्युली चुनखडी आणि चुन्याची निवळी त्यामुळे मला एवढं कन्फर्म होतं की चुन्याची निवळी हाय बाबा, चला. मग मला एवढं कळलं की बी तर कन्फर्म आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा सी कट केला आणि मी नंतर पुन्हा एडी कट केला. ओके. राहिला बी आणि वरील सर्व. पुन्हा म्हणलं बाबा, पुन्हा लॉजिक आपल्याला डाऊट घेतला. पुन्हा म्हणलं यार मिल्क ऑफ मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आपल्याला काय माहिती नाही, काय सांगावं, एखादं टाकत बी असेल शेतात, चला म्हटलं टाकलं तर टाकलं. ही वरील सर्व मारून दिला, तो पण बरोबर येऊन गेला. ओके. आता ही रासायनिक अभिक्रियाचा दर हा खूप म्हणजे बेसिक होतो. आता हा प्रश्न किती दिवस झाला वाचून यार, कंटिन्यू नाही वाचला बरं काही. ओके. म्हणजे तापमान, मला एवढं माहिती आहे की तापमान वाढवलं की वेग वाढतो. ओके. त्यांचा मग इथं काय अभिक्रियाची सहती बघा, सहती जास्त वेग जास्त, सहती कमी वेग कमी, ही त्यांच्यात समचलन आहे, हे मला माहिती होतं. तापमान जास्त वेग जास्त, तापमान कमी वेग कमी, ही समचलन आहे, एवढं माझ्या लक्षात ठेवलं तुम्ही त्यावेळी. ओके. मग हे केलं, सहतीच्या प्रमाणात बदलतो, मग बदलतो ना, काय प्रॉब्लेम आहे. मग बदलतो म्हणलं मी, ह्याला हे बरोबर आहे म्हणलं, ह्याला कट केलं, ह्याला कट केलं, ह्याला कट केलं. आता तो विचार करत बसलो नाही बाबा, कारण मला माहिती आहे अतिविचारी तो बेकारी. ओके. त्यामुळं विचार केला की ऐनवेळी ओव्हर थिंकिंग दगा देते हे मला माहिती होतं, त्यामुळे मी कटच करून टाकला. त्यामुळे मी एसी मारून आलो, बाहेर आला, बघितलं, आला बाबा बरोबर, चला. हां. 70चं बघा, खालपी कोणत्या संस्थानिकाला जड ड्युट्रियम, ही मला माहिती होतं, ड्युट्रियम माहिती, कारण हायड्रोजनची तुम्हाला ही माहिती आहे, ती काय म्हणतात त्याला, ते संस्थानिके. ओके. ड्युट्रियम वाचलं होतं बघ. आणि पुन्हा कसं म्हणायचं बघा, कोणत्या संस्थानिकाला जड हायड्रोजन म्हणतात, कोणत्या म्हणजे एकालाच म्हणत असतील ना कशाला तरी, मग हे कशाला एवढं मोठं करायचं, ह्याला कट करून टाकला, वरीलपैकी नाही. आता काय ह्यात काय तर आहे म्हणूनच प्रश्न दिलाय ना, मग वरीलपैकी नाही कशाला येईल, असं केला. ह्या एबीमध्ये प्रोटियम, ट्युटेरियम, टिटियम, मग हे ड्युट्रियम माहिती होता, मारून दिला, ते पण येऊन गेला. म्हणजे सायन्सला माझे 12-13 आले आणि मी खुश आहे बाबा, तेवढ्यात आले ते आले. ओके. उगाच कशाला पश्चाताप करून घ्या, नशिबान झालं पास तर झालं पास, नाहीतर आपल्या काहीच कंबाईन. ओके. तर चला, जेवढं मला सांगायचं होतं त्या गोष्टी मी बोललो. जर कोणाला माझ्या बोलल्यामुळे हर्ट झालं असेल, दुखलं असेल, मित्रांनो तुमचा भाव म्हणून माफ करा, कारण मी तुम्हाला बरं वाटायसाठी नाही बोलत, जे खरं आहे ते मी बोलतोय. ओके. ओके. तर या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.